चला उठल्यानंतर मी दरवाजा उघडवते. दरवाजा आपण सकाळी लवकर उठून दरवाजा वगैरे उघडवायचा, खिडक्या उघडवायच्या, म्हणजे आपल्या जी बाहेर आपलं सूर्यनारायण होतं ना तोपर्यंत आपल्या दरवाजा खिडक्या उघडल्या गेल्या पाहिजे आणि खूप चांगलं असतं. तर मी सकाळी लवकर दरवाजा उघडायला जाते आणि दरवाजा उघडवून आपल्या उंबरठ्यावर पाणी मारून देते. उंबरठ्याला का पाणी, म्हणजे उंबरठ्यावर पाणी टाकायचं कारण की ना आपले जे पितृ असतात ना ते आपले भुकेले बसलेले असतात म्हणे, त्याकरता आहे ना पाणी टाकायचं असतं. नाहीतर मग रात्रीचा एक ग्लास भरून ठेवायचा, सकाळी शुद्ध पाणी आणायचं, आपलं जे प्यायचं पाणी असतं ना तो ग्लास भरून उंबरठ्यावर मारायचा आणि बाकीचं उरलेलं पाणी आपण इकडे तिकडे बाहेर टाकून द्यायचं थोडं. पण आपण का टाकायचं, ते आपले जे पितृ असतात ना ते पितृदोष कमी होतात त्यासाठी आहे ना पाणी टाकायचं. नंतर मग ते पाण्याचं अजून परत कोणी आलं बाहेर तर ओलं चिल्लं पाय सटकेल म्हणून परत सगळं ओटा वगैरे पुसून घेतला, पायऱ्या पुसून घेतल्या आणि मग म्हटलं चला पुढची झाडझूड करायला सुरुवात करते. सकाळी आपण सकाळचं आपलं जर ओटा वगैरे सगळं चांगलं म्हणजे फ्रेश दिसलं ना, सकाळी सगळं झाडून झुडून स्वच्छ, देवांनासुद्धा तसंच आवडतं. सकाळची झाडझूड झाली ना तर खूप भारी वाटतं. म्हटलं चला आंघोळीच्या पहिले सगळी झाडझूड वगैरे करून घेते मी. अंगण, इकडचा तिकडचा परिसर, कारण की ना आता सगळं पावसाचं वातावरण, आता एवढा पाऊस तर नाही आहे, पावसाचं वातावरण राहिलं ना मग खूप खराब होत चालतं. तर आता कसं पावसाचं वातावरण नसल्यामुळे ऊन खूप पडतं आहे आणि आपण सगळे कागद वगैरे जी कचरा काडी असते ना ती जमा करून सगळे जाळून टाकू म्हटलं. आणि इकडे तिकडे कचरा नाही ठेवला ना तर जेवढं पावसात स्वच्छता ठेवली ना तेवढं चांगलं असतं. डास मच्छरांकरता खूप चांगलं असतं. त्याकरता सगळं झाडू मारायला घेतलं मी इथून तिथून. म्हटलं सकाळी आपलं 2 प्रकारचं व्यायाम पण होतो आणि शरीराकरता चांगलं असतं. गुडघ्यांकरता आपण जेवढं वाकून सकाळी झाडझूड केली ना तेवढं चांगलं असतं. आणि रिकामं मॉर्निंग वॉकला पण जाते मी, पण सकाळी थोडं झाडू पोछा करणं म्हणजे थोडंसं आपलं व्यायाम वेगळाच असतो. त्याकरता मी सकाळी ना जास्तीत जास्त जेवढं झाडता आलं ना तेवढं झाडण्याचा त्याचा प्रयत्न करते. तर चला सकाळी म्हटलं थोडी धावपळच असते, पण लवकर जर कामांना सुरुवात केली ना पटकन कामं होतात. नंतर मग मी सकाळी थोडं गच्चीवर आली, गच्चीवर थोडं फिरून घेते मी. तर बघा सूर्यनारायण निघत होतं, एवढं भारी वाटत होतं. आणि ही आपली सकाळ बघा किती छान अशी सुंदर सकाळ झाली. आणि मग नंतर मग सगळं घरातलं पण झाडू मारायला घेतलं, इकडचं तिकडचं सगळं झाडून घेतलं. आपण सकाळी सगळं झाडून झुडून केर कचरा बाहेर काढतो. जेवढं सकाळी उठून लगेच सगळं आवरणं झालं ना तर आपलं घरात म्हणताना लक्ष्मी आणि औदसा असं काही असतं ना ते घरात घुसतात. तर आपण जी स्वच्छता वगैरे दिसली ना तिथे लक्ष्मीला पण खूप आवडतं. तसं आपण सगळं इकडचं तिकडचं स्वच्छ झाडून झुडून केर कचरा बाहेर काढला ना तर सकाळी चांगलं असतं. त्याकरता मी सकाळी ना मला पटकन झाडू वगैरे मारायला आवडतं. सकाळी उठून पटकन दरवाजा उघडून इकडच्या तिकडच्या खिडक्या उघडून आपलं जे सूर्यनारायणाची किरणं आहेत ना ते आपल्या घरात आली पाहिजे. त्याकरता आहे ना सकाळी पटकन पडदा वगैरे खोलून दरवाजा वगैरे खोलून देते, सगळं आवरून घेते. आता इकडचं तिकडचं आवरून घेऊ म्हटलं, बाकीचे ते झोपलेले जे असतात, पण मी ना माझे कामं सुरूच ठेवते. सकाळी आपले कामं आहेत ना आपण पटकन करून घेऊ म्हटलं. तर मग मी बाहेर आली, झाडणं झालं सगळं. पण हे चप्पल बूट हे ना आपण रोजचे असे एकाच साईडला काढायचे, दारापुढे कधीच काढायचे नाही. हे बघा मी साईडलाच ठेवलेले बूट चपला दारापुढे असले की चांगलं नाही राहता, म्हणजे चांगलं वाटत पण नाही. आणि लक्ष्मी वगैरे येतात आपल्या घरी तर त्यांना पण रस्त्यात नडायला नको म्हणून. आणि कधी पण बूट चपल्या ठेवताना जॉईंटमध्येच ठेवायचे, असं इकडे तिकडे एक चप्पल कुठे आणि एक चप्पल कुठे असं चांगलं नाही वाटत. असं कोणी पण येताना आपल्या दारापुढे इतकं शुभ म्हणजे असं छान दिसलं पाहिजे की त्यांच्या मनाला सुद्धा खूप छान असं प्रसन्न वाटलं पाहिजे बघून. तर बघा दारासमोरच मी आता हा वेल मस्त इथं ठेवलेला आहे आपला, वरती बांधून दिलेला आता. पण आता मस्त वाढला ना तो, मी पूर्ण त्यालाच गुंडळून देते आणि त्याला पूर्ण गोल गुंडळून दिला म्हणजे तो इकडे तिकडे हे होत नाही. आणि नंतर मग मी आपलं कामं सगळी झाली, जेवण वगैरे झाले, भांडी वगैरे झाली. नंतर आता दुपारून आम्हाला गावात जायचं होतं. म्हटलं चला चहा पाणी वगैरे झाली आणि गावात जाऊन येऊ म्हटलं आपण. मग आम्हाला सकाळी ना सकाळचं लवकर जर गेलं ना तर पाणी पावसाचे दिवस आहेत म्हटलं, लवकर जाऊन आलं तर चांगलं असतं. मग मी पटकन तयारी केली. यांना आणि मला आणि ताऊला जायचं होतं. चला म्हटलं आज ताऊला पण सोबत घेऊन जाऊ आपण. मुलांना पण कधी कधी घेऊन गेलं ना तर मम्मी ते कसे घेतात काय घेतात त्यांना पण तशी आयडिया येत राहते, भाव वगैरे कसं घेतात अधूनमधून त्यांचं पण थोडं हे होतं. तर मग मी थोडं तयारी केली. बघा ते गाडीवर बसून गेले. त्यांची माणसांचं कसं असतं, पटकन कपडे घातले की झालं, आपल्याला थोडा वेळच लागतो.
नंतर मार्केटमध्ये आलो. मार्केटमध्ये आल्यानंतर होलसेलचं धान्याचं दुकान होतं ना, तिथे गेलो आम्ही. बघू म्हटलं काहीतरी घ्यायचं. मग 2-3 प्रकारचं चवळी घेतली, मसूर डाळ वगैरे अशा डाळ्या पण घेतल्या आणि तीळ वगैरे घेतली आणि घरी आलो. हे बघा, बांगड्या भरायच्या होत्या मला. माझ्या हातातल्या बांगड्या फुटून गेलेल्या होत्या, तर बांगड्या वगैरे घेतल्या आणि असं किरकोळ बराचसा बाजार घेतला आणि घरी आलो. भाजीपाला घेतला. भाज्या वगैरे घेताना तुम्हाला काही दाखवलं नाही मी, खूप महाग होत्या भाज्या. आणि तिथे थोडं मार्केटमध्ये हातात पिशव्या ते, मग मोबाईल काही धरता येत नव्हता. हे बघा, शेवगा घेतला. शेवगा 20 रुपये पावशेर. पण शेवगा खाणं खूप चांगलं असतं शरीराकरता. शेवग्याची बीसुद्धा, जितके आपले आजार वगैरे काही असतात ना, शेवगाची बी आपण सुकवून त्याची पावडर करून पिलं ना, त्याच्याने सुद्धा एकदम शरीराला गुणकारी औषध म्हणून आपण शेवगाच्या शेंगा खाल्ल्या गेल्या पाहिजे. शेवगा खूप चांगला असतो. बघा, ही चवळी आणली मी भरपूर प्रमाणात. म्हणजे शेवग्यामध्ये हे आपल्याला जे घटक कमी पडतात ना, ते घटक भेटतात. चांगलं असतं. आपले हातपाय वगैरे दुखतात, म्हणजे हातपाय मुडले, त्याच्याकरता सुद्धा आपण शेवगाच्या शेंगांचे सूप करून पितात. तर त्याच्या पप्पांचं, दादूचं चालू होतं. दादूचं थोडं नाश्ता वगैरे शोमूर वगैरे काय खात होता. नंतर म्हटलं चला सगळं आपण आहे ना आता भाज्या वगैरे भरून देऊ. नंतर सगळं एकच राहिल्यानं मग राहूनच जातं. त्याकरता ना पटकन आल्यानं मार्केटमधून बसून घेतलं आणि तिथं पटापट मुलांना वस्तू आणायला सांगितल्या आणि मी नंतर सगळं भरून देत होते. म्हटलं चला, आणि जास्तीत सामान आपण बाईची जात गेली ना तर व्यवस्थित घेऊन येतं. आणि माणसांचं थोडं भाव वगैरे, मी सगळं भाव वगैरे करून आपण 15-15 रुपयाला सुद्धा ठरवून आणतो. माणसं कसं असतं, जेवढ्याला सांगितलं तेवढ्यालाच घेऊन येतात. आपण बघून थोडं कमी जास्त करून असं. तर मी जास्तीच्याच भाज्या घेऊन आली मग, कारण की मी ना माझ्या हाताने व्यवस्थित सगळं ठरवून वगैरे आणलं ना, तर म्हटलं चला आता घेऊनच घेते. नंतर तर काचेच्या बांगड्या बघा, एवढ्या छान मस्त अशा फिट बांगड्या भरून आली मी हिरव्या, आणि खूप छान वाटत होत्या. आपलं हे सौभाग्याचं लेणं असतं आपलं, बांगड्या वगैरे आपण घातल्यानं खूप छान वाटतं. तर मी तशा काचेच्या बांगड्या घालून घेतल्या आणि एवढ्या भारी वाटत होत्या ना, खूप छान वाटत होत्या. काचेच्या बांगड्या घातल्याच गेल्या पाहिजे, आणि प्लास्टिकच्या बांगड्यांचं एवढं महत्त्व नाही आहे. तर काचेच्या बांगड्या घालायच्या. आणि आजचा ब्लॉग इथंच थांबवते.